अण्णा जगताप महाराष्ट्र झेंडू अभियान यांनी शेतकऱ्याला कसा फायदा भेटला पाहिजे आणि शेतकऱ्याचं जीवनमान कसं उंचवलं पाहिजे या हेतून महाराष्ट्रात पूर्ण अभियान राबवलं आणि 50 रुपये किलोप्रमाणे स्वतः फुले खरेदी केली झेंडूची। आणि त्यांच्यासोबत आलेले प्रशांतराव देशमुख संभाजीनगर इथून ते आलेले आहेत आणि नामदेवराव शिंदे हिंगोली आणि प्राध्यापक गोविंदराव सुरवशे आणि देऊळगावचे सरपंच दीनानाथ दुधाटे अशी ही टीम वैकुंठधाम येथे पाहणी करण्यासाठी आलेली आहे। पण सर सुरुवातीला सांगायचं जर इथलं झालं तर इथं पूर्ण सरकारी बाबळचं कातडी असं भयानक वातावरण होतं आणि ते वातावरण पूर्ण नामोनिशान मिटण्याचं गोविंदराव आणि गोविंदरावच्या टीमनं आणि गावकऱ्यांना सर्वांना मिळून इथून हे भयभीत करण्याचं काम आम्ही केलं आणि झाडे लावून वृक्षवल्ली आम्हा सोयरी याप्रमाणे या इथं वैकुंठधामचा स्वर्ग बनवण्याचं काम केलं। इथे या ठिकाणी पूर्ण जवळजवळ नारळा झाडं असतील 2000 झाडाची संख्या आहे जवळपास आणि तुम्हाला फळ असतील इथली फळं सुद्धा आमच्या गावातली लेकरं असतील माणसं असतील इथलं स्मशानभूमी न मानता भयभीत न होता किंवा आपलं अंधश्रद्धा न बाळगता इथं सगळे लेकरं येऊन जेवण करतात बसतात उठतात आणि लग्नसराई असली तर सर्व मंडळी इथं झाडाचा आसरा घेण्यासाठी या ठिकाणी येऊन शांत वातावरणात बसतात। या ठिकाणी असं आम्ही गावाचं स्वर्ग बनवण्याचं काम केलं आणि तसंच शाळेचं सुद्धा आम्ही या ठिकाणी भरपूर काम केलं। शाळेला जवळजवळ 4 ते 5 लाख रुपये आम्ही वर्गणी देऊन लोकवर्गणीतून शाळा सुशोभीकरण असेल फरशी असेल सौर ऊर्जा असेल किंवा शाळेत रंगरंगोटी असेल मधात पुस्तक सुद्धा घ्यायची गरज नाही शाळेतल्या वर्गात जर गेलं तर अशा पद्धतीची आम्ही शाळा या ठिकाणी बनवली आणि सुंदर शाळा नंबर 1ची शाळा अशामध्ये आमचा तृतीय क्रमांक यावर्षी आला आणि प्रथम क्रमांकाला जाण्याची आमची प्रयत्न चालू आहेत। याच्यातही आम्ही पूर्ण जाऊ आणि इथं जर काही आणखी सूचना तुमच्या असतील आम्ही प्रत्येक मंडळीचे ज्येष्ठ मंडळी असतील विद्वान मंडळी असतील या ठिकाणी आल्याच्या नंतर आम्ही त्यांचे विचार घेतो आणि ते विचार घेऊन त्या ज्या कल्पना असतील त्या कल्पना आम्ही इथं रुजविण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्या ज्या कल्पना असतील आम्ही आता इथं महादेवाची मूर्ती स्मशानमध्ये महादेवाची मूर्ती असावी असं सांप्रदायिक म्हणजे आपल्या सांगतात त्याप्रमाणे आम्ही एक महादेवाची मूर्ती स्थापन करण्याचा विचार केलेला आहे आणि ती मूर्ती झाल्यानंतर आणखी भयावह असं वातावरण तिथे दिसणार आहे। त्याच्यामुळं आपल्या काही सूचना असतील असं मी आपल्याला विनंती करतो की आपल्या चांगल्या ज्या सूचना असतील त्या आम्हाला मार्गदर्शन करावं आणि आमचा वैकुंठधाम आपल्याला कसा वाटला असं आपण 2 गोष्टींमध्ये आम्हाला सांगावं अशी आपल्याला विनंती करतो। मी प्राध्यापक डॉक्टर प्रशांत देशमुख आज एका गावाला आलेलो आहे की ज्या गावाने सहगाव भागात कशा प्रकारे एखाद्या अत्यंत कठीण जागेचं नंदनवन फुलवले जातं। माझ्या मागे तिथं गोदावरी नदी आहे संत वाहते कृष्णा माही तीरावरल्या सुखदुःखाची जाणीव तिजला नाही असं म्हटलं जातं। तर ही संत वाहते गोदामाई आणि या गोदा तीरावर असणारं हे देऊळगाव दुधाटे गाव आणि देऊळगाव दुधाटे गावाच्या एका अशा ठिकाणी आम्ही आहोत जिथं माणूस आपला शेवट ज्याला म्हणतो आपला शेवट गोड होत असतो अशा स्मशानभूमीमध्ये आहोत। या स्मशानभूमीची पार्श्वभूमी आहे आणि आत्ताची परिस्थिती या दोन्हीमधलं अंतर जर बघितलं तर ते अत्यंत प्रचंड आहे। इथं माझ्यासोबत गोविंदरावजी दुधाटे साहेब आहेत त्याचबरोबर दीनानाथरावजी दुधाटे उपसरपंच भगवानरावजी दुधाटे माली पाटील साहेब आणि ज्यांनी यांना मार्गदर्शन केलं आतापर्यंत आणि झेंडूचं फुले अभियान सगळ्या महाराष्ट्रभर राबवणारे निसर्गाची शाळा महाराष्ट्रभर राबवणारे आमचे मित्र अण्णा जगताप नामदेव शिंदे प्राध्यापक माझ्यासोबत गोविंद सुरोशे सर आहेत गावातली मंडळी आहेत। खरं बघितलं तर ही जी काही स्मशानभूमी त्याला म्हणताच येणार नाही अशा प्रकारचं एक सुंदर उद्यान या लोकांनी लोकसहभागातून आणि लोक चळवळीतून लोकवर्गणीतून स्वतःच्या कष्टानं मेहनतीनं आणि प्रामाणिकपणे इथं फुलवलेलं आहे। म्हणजे अगोदरची परिस्थिती पाहिली तर इथं फार दुर्गंधी होती गावामध्ये येणारे पाहुणे रावणे स्मशानभूमीमध्ये यायला कतरत होते त्यांना नकोसं वाटायचं परंतु गाव ठरविल ते राव काय ठरविल अशी जी मन आहे तसं गावानं ठरवलं। गोविंदरावांनी पुढाकार घेतला त्यांना सगळ्यांनी मालीपाटलांनी त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी विशेषतः गावकऱ्यांनी गावातल्या सगळ्या मुलांनी आया बहिणींनी मायमाऊल्यांनी त्यांना साथ दिली आणि बघितलं तर 2000 झाडांचा हा परिसर मला पाहून खूप आनंद झाला आणि मला या गावातून अशी प्रेरणा मिळाली की कधी माझ्या गावाकडे माझ्या खेड्यामध्ये कुठेतरी अशा प्रकारची एक स्मशानभूमी असावी की जिथे माणसाला
अशा प्रकारचा निवांत अशा प्रकारचा शेवट मिळावा, अत्यंत सुंदर अशा प्रकारची ही स्मशानभूमी न म्हणता एक प्रकारचं उद्यान या लोकांनी कष्टातून मेहनतीतून फुललेले. खरंच मला खूप आनंद वाटला. मी संभाजीनगरहून मुद्दामून हे पाहायला आलेले. मला कळालं की मराठवाड्यामध्ये या स्मशानभूमीला पहिला नंबर आलेला आहे. गावामध्ये शाळा आहे तिथंही तृतीय क्रमांक आलेला आहे. एकूणच गावावर जे काही कुजबुजणारं राजकारण असतं ते बाजूला सारून कुठेतरी विकासात्मक दृष्टिकोन गावकरी मंडळ काम करीत आहेत की या आवाहन करेल की अशाच प्रकारचं कार्य गावकरी मंडळीने पुढेही चालू ठेवावं. आणि तुमच्या या कार्यकर्तृत्वाला माझा मनापासून सलाम आहे आणि अशाच प्रकार काम आपण करावं. आणि माझ्या मनापासून तुमच्या सर्वांचं अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. नमस्कार, मी अण्णा जगताप, झेंडूची फुले अभियान निसर्गाची शाळा. आज देऊळगाव दुधाटे या गावातील स्मशानभूमीला भेट दिली. खरे तर 4 वर्षापासून या गावामध्ये स्मशानभूमीला 21 जानेवारी 2020ला गोविंद दुधाटे या पैलवान माणसाला आपल्या गावामध्ये एक सुंदर स्मशानभूमी व्हावी यासाठी प्रयत्न सुरू केले. हळूहळू झाडं लावायला सुरुवात केली आणि 2 फेब्रुवारीपासून सगळं गाव संघटित झालं. आणि या गावानं काय केलं असेल याचं ज्वलंत उदाहरण आपल्या समोर दिसत आहे. आज जवळपास मागच्या 4 वर्षामध्ये जे सुरुवातीच्याच वर्षामध्ये 2000 झाडं इथं लावलेली आहेत आणि इतकं सुंदर सुशोभीकरण केलेलं आहे की महाराष्ट्रातील पहिल्या क्रमांकाची स्मशानभूमी म्हणून या स्मशानभूमीकडे आपल्याला बघता येईल. कुठल्याही प्रकारचं शासनाचं अनुदान न घेता, कुठल्याही प्रकारे प्रशासकीय मदत न घेता गाव जसं एकत्रित येतं आणि एकत्रित येऊन पैसे जमा करून आपल्या शेवटचा क्षण गोड व्हावा यासाठी स्मशानभूमी तयार करतं. ती स्मशानभूमी इतकी सुंदर असू शकते की एक पर्यटन स्थळ होतं. तुम्ही बघता इथे बाजूला गोदावरी नदीचं पात्र टच्च भरलेलं आहे. त्यानंतर पलीकडं जांभूळ बेट एक पर्यटन स्थळ आहे आणि इथेच की जिथे लोकांना स्मशानभूमीमध्ये यावंसं वाटत नव्हतं. आता त्यांनी एक उदाहरण सांगितलं की बहिणीचं मृत्यू झाल्याच्या नंतर भाऊ दूर उभा होता का, तर इथे यायला सुद्धा येता येत नव्हतं किंवा येऊ वाटत नव्हतं. इतक्या घाण जागेमध्ये इतकं सुंदर आज स्मशानभूमी उभं राहू शकते. महाराष्ट्रातील प्रत्येक गावासाठी अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. या गावाची प्रेरणा घेऊन अनेक जण वृक्ष लागवड करत आहेत, स्मशानभूम्या सुंदर करण्याचा प्रयत्न करत आहेत. गोविंद दुधाटेनं ही सुरू केलेली चळवळ मला आठवतं 21 जानेवारी 2020ला मी फेसबुकवरती या गावाची जी सुरुवात झाली होती, एका माणसाला पकडून सुरुवात त्यांनी केली आणि नंतर अख्खं गाव एकत्र येऊन त्यांनी पैसे जमा करून स्वतः हे एवढं सौंदर्य उभं केलेलं आहे. म्हणजे स्मशानभूमी पर्यटन स्थळ इतकी सुंदर भूमी या ठिकाणी गावानं मिळून केलेली. त्यामध्ये गोविंद दुधाटे असो, त्यांचे सरपंच असो किंवा गावातील लहान लहान मुलं त्या छोट्या छोट्या रोपट्यांना पाणी देत होते सुरुवातीच्या वर्षी. नंतर या गावातल्या महिलांनी आणि सर्वांनी मिळून ही रोपवाटिका ही स्मशानभूमी एवढी सुंदर केलेली. या स्मशानभूमीला तयार करत असताना या स्मशानभूमीत बसून जेवण करणारी ही सगळी टीम, या स्मशानभूमीसाठी 1 घंटा दर रविवारी घेणारी ही टीम, आज हे जवळपास 20-25 फुटाची झाडं त्याचं प्रतीक आहेत. प्रत्येक प्रकारची झाडं इथे लावलेली आहेत. या झाडांची फळं अनेक पक्षी खातील आणि आजूबाजूच्या शेतामध्ये, नदीमध्ये जातील, गावामध्ये दुसऱ्या जाऊन लागतील. एवढं सुंदर प्रतीक या स्मशानभूमीनं दिलेलं आहे. खरंच गोविंदराव तुमचं कौतुक करावं. अनेक पैलवान बघितले पण तुमच्यासारखा कृतीयुक्त पैलवान ज्या कृतीयुक्त पैलवानानं एवढं सुंदर तयार केलेलं आहे. तुम्ही या भागात आलात तर या गावाच्या स्मशानभूमीला भेट द्या. गोविंदरावला या स्मशानभूमीला देऊळगावच्या भेट द्या. नक्कीच त्यांना पुढच्या पिढ्यांना ही स्मशानभूमी एक प्रेरणा देणारी ठरेल. शेवटच्या क्षणाला आपण एवढ्या निसर्गात विलीन होत असताना अशा निसर्गमय वातावरणामध्ये विलीन होणं ही खरंच चांगली गोष्ट आहे. पण आजूबाजूच्या अनेक स्मशानभूम्या बघतो की तिथं आपल्याला जावंसं वाटत नाही. अशा स्मशानभूम्या सुद्धा प्रत्येक गावाने एकत्रित येऊन चांगल्या केल्या पाहिजेत. यासाठी मी आपल्याशी संवाद साधतोय. धन्यवाद. आपण सर्वजण मिळून
अशा स्मशानभूम्या आपापल्या गावामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न करूया. धन्यवाद. तिकट कर चला दिनानाथ. आता मला एक सांगा, तुम्ही सांगायला त्या व्हिडिओत याने ना बोलत बोलत चला. तरी आम्हाला काय आता जुन्या माणसांपासून गेले आम्हाला त्याच्यात आणखी सुधारणा काही पण त्याला फक्त थोडं शेड वगैरे करता आला. हा नाही त्याच्यात पडूच नका. हे काय असतं माहितीये, प्रतीक असतं एक प्रकारचं. ते बी आम्ही परवा छोटा भावना महत्वाची. शाळा बघू थांबा एक फोटो घ्या जायचं. नाही लॉक तरी असतो नाही बाहेरून